देश के गद्दारों को गोली मारो सालों को, देश के गद्दारों को गोली मारो सालों को, धर्म के गद्दारों को गोली मारो सालों को, नारी के सम्मान में बजरंग दल मैदान में, नारी के सम्मान में बजरंग दल मैदान में, नारी के सम्मान में बजरंग दल मैदान में। आपण प्रसार माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या TCS कंपनीतील घटना ऐकत आहोत, पाहत आहोत, जी एक प्रकारची विकृत अशी जिहादी मानसिकता आहे। मध्ययुगीन मानसिकतेमध्ये आज सुद्धा फार मोठा समूह वावरत आहे आणि यांनी एका संस्कृतीसमोर एक प्रकारचं आव्हान उभं केलेलं आहे, मानवतेसमोरचं आव्हान उभं केलेलं आहे की आमच्या श्रद्धास्थानांवर जर कुणी काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर सर तन से जुदा, किंवा आमच्या पूजा पद्धतीप्रमाणे वागणारा समाज निर्माण करण्यासाठी सर्व प्रकारचे हातखंडे आम्ही वापरू आणि आमच्या समाजाची संख्या या ठिकाणी कशी वाढेल यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करू। अशा प्रकारच्या मध्ययुगीन मानसिकतेमध्ये तो समाज वावरतोय, हे एक सभ्य समाजासमोरचं एक फार मोठं आव्हान आहे आणि याच्या विरुद्ध केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी, अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी आवश्यक असेल तर कायदे करावे। अशा प्रकारच्या मानसिकता बाळगणारा जो एक वर्ग आहे त्याला कठोर शासन व्हावं या मागणीसाठी आज जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज बजरंग दलाच्या माध्यमातून आंदोलन केलं जातं आहे आणि सरकारचं लक्ष आम्ही या विषयाकडे वळवू इच्छितो आहोत। हो, वेगवेगळ्या प्रकारचे हातखंडे त्यासाठी अवलंबले जात आहेत, ज्याच्यामध्ये लँड जिहाद असेल, कॉर्पोरेट जिहाद असेल, लव जिहाद असेल, धर्मांतरण करण्यासाठी सर्व प्रकारच्या कृत्या या लोकांकडून अवलंबल्या जातात आणि त्यासोबतच त्यांना मोठ्या प्रमाणावर विदेशातून सुद्धा निधी मिळतो आहे आणि त्यांना बौद्धिक पाठबळ देणारा वर्गसुद्धा या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। देवेंद्र भावसार, विभाग मंत्री, विश्व हिंदू परिषद।